रात्रीचे आकाश हे आपल्या अंतराळाचा थोडा अनुभव घेण्यासाठी असलेली एक अद्भुत खिडकी आहे। या विश्वात अनेक प्रकारच्या खगोलीय वस्तू आहेत आणि आज आपण त्यापैकी 2 बद्दल चर्चा करू, तारे आणि दीर्घिका। मग सगळ्यात पहिले ताऱ्यांबद्दल बघूया। तारा किंवा चांदणी म्हणजे उष्ण वायूचा जळता गोळा, जो स्वतःच उष्णता आणि प्रकाश निर्माण करतो। ताऱ्याचं सर्वात सोपं उदाहरण म्हणजे सूर्य। आता वायूंचे जळते उष्ण गोळे आहेत म्हटल्यानंतर या ताऱ्यांचं तापमान अतिशय जास्त असतं। 2500 अंश सेल्सिअस पासून ते 50,000 अंश सेल्सिअस पर्यंत ते असू शकतं। अगदी आपल्या सूर्याचं तापमान सुद्धा 5500 अंश सेल्सिअस इतकं जास्त आहे। आता हे असे तारे कसे काय बरं अस्तित्वात आले? ते आपल्याप्रमाणेच जन्म घेतात, त्यांचं जीवन जगतात आणि शेवटी त्या चांदण्यांचा किंवा ताऱ्यांचा मृत्यू होतो। मनुष्याप्रमाणेच ताऱ्यांनाही जीवनाच्या विविध टप्प्यांचा अनुभव येतो, जसं की तारुण्य, प्रौढावस्था आणि मग शेवटी वृद्धत्व। मजेदार आहे ना? आता आपण बघू ताऱ्यांचे प्रकार। ताऱ्यांचे अनेक प्रकार आहेत, पण आज या व्हिडिओमध्ये आपण 5 प्रमुख प्रकार पाहणार आहोत। पहा, पहिला प्रकार आहे सूर्यसदृश तारे, त्यानंतर आहे तांबडे राक्षसी तारे आणि नंतर आहे महाराक्षसी तारे। हे 3 प्रकार हे एकाच ताऱ्याच्या आयुष्यात येऊ शकतात। आता असं मुळीच नाही आहे की प्रत्येक तारा महाराक्षसी तारा बनेलच, पण हे सहसा होतं आणि आपल्याला बघायलाही मिळतं। तर हे जे 3 प्रकार आहेत हे ताऱ्याच्या आयुष्यातले वेगवेगळे टप्पे असू शकतात। ठीक आहे, मग आता या 3 टप्प्यांबद्दल अजून सविस्तर माहिती घेऊया। पहा, सगळ्यात पहिले पाहू आपण सूर्यसदृश तारे कसे असतात। हे तारे नावाप्रमाणेच सूर्यासारखेच असतात। त्यांची चमक, तापमान आणि वय सुद्धा जवळपास सूर्यासारखंच असतं आणि आपल्याला जे आकाशात सूर्यसदृश तारे दिसतात ते सहसा त्यांच्या बाल्यावस्थेत असतात, म्हणजेच काय तर वयाने लहान असतात। आता हे चित्र पहा, हा इकडचा आहे आपला सूर्य आणि हा दुसरा आहे सूर्यसदृश तारा। आपण म्हटलं त्याचप्रमाणे हे दोन्ही जवळपास सारखेच आहे आणि सांगितलं नाही तर आपल्याला ओळखू येणार नाही कुठलं कोण आहे। आता यानंतर आहेत तांबडे राक्षसी तारे। आता नावाप्रमाणेच हे खूप मोठे, विशाल आणि लाल रंगाचे असतात। आपल्याला आकाशात जे असे तारे दिसतात ते त्यांच्या प्रौढावस्थेत असतात, म्हणजे तो त्यांच्या आयुष्यातला मधला टप्पा आहे असं म्हणता येईल। हे चित्र पहा, हा तांबडा राक्षसी तारा आहे, याला रेड जायंट म्हणतात। जायंट म्हणजे राक्षस। हे तांबडे राक्षसी तारे आपल्या सूर्यापेक्षा खूप खूप मोठे असतात। यांचा व्यास सूर्याच्या 10 ते 1000 पट जास्त मोठा असू शकतो, पण यांचं तापमान मात्र सूर्यापेक्षा कमी असतं। त्यानंतर ताऱ्याच्या आयुष्यातला तिसरा टप्पा आहे तो म्हणजे महाराक्षसी ताऱ्याचा। त्याला सुपरनोव्हा सुद्धा म्हणतात। महाराक्षसी तारे दुर्मिळ असतात, प्रत्येकच तारा महाराक्षसी तारा नाही बनत, पण तसं जर झालंच तर महाराक्षसी तारा हा कुठल्याही ताऱ्याच्या मृत्यूपूर्वीचा टप्पा आहे। मग ताऱ्याच्या मृत्यूपूर्वी काय होतं बरं? एक मोठा स्फोट होतो आणि त्यामध्ये त्या ताऱ्याचा मृत्यू होतो। हा त्याचा व्हिडिओ पहा। हा तारा स्वतःच्या गुरुत्वाकर्षणामुळे आकुंचन पावतो, छोटा होतो आणि बूम असा स्फोट होतो। असा असतो सुपरनोव्हाचा स्फोट, पण हे फक्त ॲनिमेशन होतं, कम्प्युटरवर बनवलेलं। आता एक चित्र पण पहा, हे पहा, हे महाराक्षसी ताऱ्याचं खरं चित्र आहे। हे महाराक्षसी तारे सूर्यापेक्षा 100 पट मोठे असू शकतात आणि आपण पाहिला तो स्फोट इतका प्रचंड असतो की त्याचं तापमान बिलियन अंश सेल्सिअस पर्यंत किंवा त्याहूनही जास्त जाऊ शकतं। बिलियन म्हणजे 100 कोटी अंश सेल्सिअस। केवढी मोठी संख्या आहे ती! वा, मस्तच आहे हो ना? आता आपण ताऱ्याच्या आयुष्यातले 3 टप्पे बघितले। आता यानंतर ताऱ्यांचे अजून काही प्रकार पाहूया। पहिला प्रकार आहे जोड ताऱ्यांचा आणि दुसरा आहे रूपविकारी ताऱ्यांचा। जसं हे आधीचे 3 प्रकार एकाच ताऱ्याच्या आयुष्यातले वेगवेगळे टप्पे असू शकतात, हे दुसरे 2 प्रकार ताऱ्यांच्या मांडणीवर अवलंबून असतात। तर आता आपण पहिले पाहू जोड तारे म्हणजे काय। जोड तारे किंवा जुळे तारे हे एकमेकांच्या भोवती फिरणारे 2 तारे असतात। हे चित्र पहा, हा आहे पहिला तारा आणि हा दुसरा तारा। हे दोन्ही एकमेकांच्या जवळजवळ एकमेकांच्या भोवती फिरतात।
ते कसं दिसतं इथे पहा. असे 2 तारे एकमेकांच्या गुरुत्वाकर्षणामुळे एकमेकांच्या भोवती फिरतात. तर या प्रकाराला म्हणतात जोड तारे. यानंतर असतात रूपविकारी तारे. यांच्या नावावरून आपल्याला कळलंच असेल की या ताऱ्यांची तेजस्विता आणि आकार स्थिर राहत नाही, ते सतत बदलत राहतात, कमी जास्त होत राहतात. जसं हे 2 चित्र पहा. हे एकाच ताऱ्याचे 2 चित्र आहे. पहिलं चित्र जानेवारी 2019 मधलं आहे आणि दुसरं त्याच वर्षी डिसेंबरमध्ये घेतलेलं चित्र आहे. पण या दोन्ही चित्रांमध्ये त्या ताऱ्याची तेजस्विता आणि आकार वेगवेगळे दिसतात. खूप कमी वेळात म्हणजे वर्षभरातच या ताऱ्याची तेजस्विता आणि आकारसुद्धा बदललेला दिसतोय. पण यात काय विशेष आहे बरं? चांदण्या तर चमचम करतातच, लुकलुकतात. त्यांचा प्रकाश कमी जास्त होतोच ना. पण हे लुकलुकणं नाही आहे. आपल्याला पृथ्वीवरून तारे लुकलुकताना दिसतात कारण त्यांचा प्रकाश आपल्यापर्यंत पृथ्वीच्या वातावरणातून प्रवास करून पोहोचतो आणि म्हणून त्यांच्या प्रकाशात बदल झालेला वाटतो. पण हे तसं नाही आहे. इथे खरोखरच ताऱ्याचा आकार आणि तेजस्विता बदललेली आहे. आता यानंतर आपण पुढे जाऊया दीर्घिकांकडे. याला इंग्लिशमध्ये गॅलेक्सी म्हणतात. दीर्घिका म्हणजे ताऱ्यांचा, ग्रहांचा आणि धुळीच्या मोठ्या मेघांचा संग्रह, जे एकमेकांच्याच गुरुत्वाकर्षणाने एकत्र बांधलेले असतात. एका दीर्घिकेमध्ये 10 कोटी ते 1 ट्रिलियन तारे असू शकतात. उदाहरणार्थ आकाशगंगा ती दीर्घिका आहे जिथे आपण राहतो. आकाशगंगेला मंदाकिनी सुद्धा म्हणतात. तसंच आपल्यापासून जवळच असलेली दुसरी दीर्घिका म्हणजे देवयानी दीर्घिका. हिला इंग्लिशमध्ये अँड्रोमेडा गॅलेक्सी म्हणतात. बरं, मग आता आपण दीर्घिकांचे प्रकार बघूया. आता या दीर्घिकांचे वेगवेगळे आकार असू शकतात. हा पहा पहिला प्रकार. याला म्हणतात अंडाकृती किंवा लंबवर्तुळाकार. त्यानंतर असतात अनियमित आकाराच्या दीर्घिका. मग तिसरा प्रकार आहे चक्राकार किंवा सर्पिलाकार दीर्घिकांचा. आणि याचाच अजून एक प्रकार आहे, त्याला म्हणतात अवरुद्ध चक्राकार. या प्रकारामध्ये मध्यभागी असा पट्टा असलेली दीर्घिका असते. असा बार किंवा रॉड, त्याला पट्टा म्हणता येईल. आपली आकाशगंगा ही अवरुद्ध चक्राकार दीर्घिका आहे. ही पहा आपली आकाशगंगा. याच्या मध्यभागी आपल्याला अशा प्रकारे हा बार दिसू शकतो. आकाशगंगेत सूर्याची जागा एका बाजूला आहे आणि आपण इथे राहतो. एखाद्या निरभ्र आणि अमावस्येच्या रात्री आपण आकाशगंगेचे इतर भाग बघू शकतो.